हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल दिनेश सर लाईव्ह स्टडीवर. आज आपल्या सोबत सोहम भोसले उपस्थित आहेत इथे स्टुडिओमध्ये. सोहम याचं 99 पॉइंट जे आपल्याकडे मार्कशीट आहे सीईटीची 99.91% मॅथ्स मध्ये इथे स्कोर केलेला आहे सोहमनी. खूप खूप अभिनंदन सोहम आणि स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. थँक्स फॉर इन्व्हाइटिंग मी सर. सोहम सोबत सोहमचे पप्पा पण आहेत इथे. मी सोहम रिक्वेस्ट करतो इंट्रोडक्शन दे आपलं. तर माझं नाव सोहम भोसले. मला सीईटी मध्ये 99.38% होते आणि माझे मॅथ्स मध्ये 99.91% होते. खूप चांगलं. मॅथ्स मध्ये 99.91 ही खूप एक मोठी गोष्ट आहे सीईटी ऍस्पिरंट साठी. तू आता अभ्यास करताना जो पेपर होता त्यासाठी स्टार्ट कसं काय केलं होतं सीईटी साठी? मी स्टार्टिंगला तरी कॉन्सेप्टवर फोकस केला, त्याच्यानंतर मग PYQs हळूहळू चालू केले, मॉक टेस्ट दिले आणि त्याच्यातूनच मग माझं भरपूर प्रॅक्टिस व्हायला चालू झालेलं. आता ड्रॉपर आहे का तू? रेग्युलर? नाही, मी रेग्युलर होता. म्हणजे 12वी सोबत सीईटीची तयारी करत होता? हो सर. तर 12वीत असताना म्हणजे मुलांना असा एक नेहमी कंप्लेंट असतो की 12वीत असताना आम्ही 12वी सोबत सीईटी कसं करणार. काही मुलं 12वी झाल्यानंतर करतात 1-2 महिन्यात. तू किती महिन्यात केला? नाही, मी स्टार्टिंग पासून सीईटी वर फोकस केलेला. पोर्शन तरी सेमच आहे, फक्त थिअरी थोडीफार वाचायची आहे आणि ते लिहायचं प्रॅक्टिस करायचं बस. तेवढंच बोर्ड साठी वेगळं केलेलं. नंतर सीईटी बोर्ड्स दोन्ही पण सेम कॉन्सेप्ट वगैरे आहेत त्याच्यामुळे झालेलं. हा, म्हणजे हेच की स्टार्टिंग जून पासूनच 12वीचा अभ्यास करायचं आणि त्या चॅप्टर्सच्या बेसवर सीईटीचे प्रश्न सोडवायचे. पण किती तास द्यायचं? तू किती तास? मी 5-6 तास अभ्यास करायचो. त्याच्यामधून कधी कधी एंडला मॉक टेस्ट द्यायचो 3 तास. जेवढे पण टाइम आहे तेवढा मॉक टेस्ट टाइम लिमिट लावून मॉक टेस्ट द्यायचो आणि राहिलेला मग सेल्फ स्टडी करायचो, क्वेश्चन सॉल्व्हिंग करायचो. मॅथचं झालं, केमिस्ट्रीचं ते PYQs वगैरे करायचो आणि त्याच्यातूनच माझी प्रॅक्टिस व्हायची. सोहम, एक असा प्रश्न निर्माण होतो की जेई साठी एवढी मेहनत घेतली तरीही सीईटी मध्ये एवढे चांगले पर्सेंटाईल आले, जेईच्या बेसवर पुढे नाही जात आहे तू? नाही, तसं काय वाटत नाही. सीईटीचे पण कॉलेजेस भरपूरच चांगले आहेत, तर त्याच्यामुळे एवढं काय असं वाटत नाहीये. चांगलेच आहेत सीईटीचे सुद्धा. आता मुलांना असं वाटतंय की स्पेशली जर सीईटीची तयारी करायची असेल तर बुक कुठलं वापरायचं? बुक मी ऑनलाईन PDF वापरायचो जे पण अवेलेबल होते, किंवा मग प्रिव्हियस क्वेश्चन पेपर अवेलेबल होते त्याच्यावरून, किंवा मी ब्रह्मास्त्र बुक घेतलेली ई बुक तुमची दिनेश सर टीमची, ते पण वापरली होती. काही मुलं म्हणजे असं ना शेवटी अभ्यास करतात, म्हणजे दिवाळी नंतर सीईटी साठी तयारीला जातात की चला एकदा आपलं 12वीचा अभ्यास झालं त्यानंतर आपण सीईटी करणार. आणि जसं तू म्हटलं की तू 12वी सोबतच सीईटीचा अभ्यास करत होतास, मग त्यामध्ये काय फरक तुला? नाही, आधीपासून मित्रांनी केलं असेल, काही मित्रांनी असं केलंय, भरपूर लोकांनी केलं, पण ते स्टार्टिंग पासून केलं तर थोडं बेनिफिट आहे. थोडं चांगलं म्हणजे बेटर वे मध्ये कळतं, सगळं लक्षात राहतं आणि ते टाइम प्रोसेस तेवढ्या टाइम मध्ये पूर्ण समजतं तेवढं. आता तुला 99.91% भेटले. जेव्हा ती एक्झाम द्यायला गेला होतास जेव्हा, तर 3 तासात आपल्याला PCM हे करायचं होतं, 1.5 तासात मॅथ्स केलं असेल 50 प्रश्न. आणि कसा अनुभव आहे एक्झाम मध्ये गेल्यानंतर? एक्झाम दिली, त्याचा अनुभव कसा आहे तुझा? अनुभव तरी चांगला होता. स्टार्टिंगला मी मॅथ्सचे क्वेश्चन असे मॅनेज केलेले की स्टार्टिंगला इझी क्वेश्चन सोडवायचे आणि नंतर जे हार्ड क्वेश्चन होते त्याला एंड मध्ये टाइम दिलेला, किंवा मध्ये असं टाइम स्लॉट हे करून की आधी इझी, परत हार्ड, परत मीडियम, असं करून मग क्वेश्चन सॉल्व्ह केले. कारण की हार्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला कळत नाही किती टाइम जाणार आहे, त्याच्यामुळे असं बघितल्यावर लक्षात येतं ना की हा क्वेश्चन आपल्याला येतोय, जर येतोय तर लवकर करा आणि जर नाही येतोय तर मग त्याला थोडं टाइम नंतर द्या. त्याच्यामध्ये परत रिस्क नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे हार्ड क्वेश्चन आधी घेतला आणि त्यामध्ये 5-10 मिनिटं गेली की आपण परत कळत नाही, की मग परत बाकीचे इझी क्वेश्चन सुटतात ना. बरोबर म्हटलास की त्या म्हणजे टेन्शन मध्ये आपलं पुढचं जे आहे ते खराब होतं. हो सर. ठीक आहे. आता एक मुलांना असं म्हणजे संशय असतो ना की किती क्वेश्चन करेक्ट झाले की आपल्याला 99 पेक्षा जास्त पर्सेंटाईल भेटणार. तुला काय वाटतं आन्सर की आल्यानंतर जेव्हा चेक केली होती आन्सर की, मॅथ्स मध्ये किती प्रश्न बरोबर होते किंवा 45 क्वेश्चन बरोबर होते, 50 पैकी 45 बरोबर होते? हो सर. 5 चुकले होते फक्त. वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज हिअर. थँक्यू सर. आता बघा 99.91% एखादा मुलाला वाटतं असं की भाई किती प्रश्न बरोबर असतील तर आपल्याला तेवढे भेटतील. आता इथे 50 पैकी मॅथ्स मध्ये 45 प्रश्न ह्यांनी बरोबर केलं. हो सर. आणि ओव्हरऑल PCM मध्ये किती मार्क्स होत होते म्हणजे आन्सर की मॅच केल्यानंतर? 200. फिजिक्स मध्ये 30 आणि केमिस्ट्री मध्ये 35 होते आय गेस. अच्छा, म्हणजे फिजिक्स 50 पैकी 30, केमिस्ट्री 35 50 पैकी, आणि मॅथ्स मध्ये आता 45 म्हणजे 90 मार्क्स, 90 मार्क्स. टोटल किती झाले?
टोटल मला मार्क्स 90 आणि 70 160 160 नाही 150 होते. मी कदाचित फिजिक्स मध्ये कमी असतील थोडे, अच्छा. आठवत नाही नीट आता. म्हणजे 200 पैकी 150 मार्क्स 150 मार्क्स स्कोर केला होता आन्सर की मध्ये. हो सर. तर इथे एक अंदाज आपल्याला भेटतो की आपल्याला 200 मार्क ची परीक्षा जरी असेल आणि 99% पेक्षा जास्त, आणि हे तर खूपच जास्त आहे 99.91 मॅथ्स मध्ये, ओव्हरऑल 99.38, तरी आपण 150 पर्यंत जर पोहोचलो तरी आपण हे करू शकतो. हो सर. तर आता पुढे काय विचार केलाय? पुढे आता पुण्यामध्येच कुठलं तरी कॉलेज चांगले, तिथे IT हब पण आहे, त्याच्यामुळे मग PICT किंवा COEP बघतोय. COEP किंवा PICT मध्ये ऍडमिशन बघतोय. हो सर. कॅटेगरी वगैरे आहे की ओपन कास्ट आहे? ओपन कास्ट मध्ये बघतोय. आणि आता एवढे जास्त पर्सेंटाईल असतील तर आपल्याला कॅटेगरी नसेल तरी चालतं. हो सर. आता आपण पप्पांशी बोलूया जरा माहिती. आता सोहमचे पप्पा आपल्या सोबत आहेत, वडील आहेत. सोहमने अभ्यास केला पूर्ण वर्ष. आपण जे काय ऑब्झर्व केलं, निरीक्षण की कसा अभ्यास करायचा दिवसभर, हा म्हणतो 5-6 तास घरी करायचा, आपलं काय अनुभव आहे? सोहम 2 वर्ष बाहेर अजिबात गेला नाही, मित्रांच्यातनी किंवा नातेवाईक, लग्न समारंभ. त्याने तसा खूप अभ्यास केलेला आहे. फक्त त्याचं एक होतं की दिवसा तो अभ्यास करत नव्हता. दिवसा जो काही क्लासला जात असेल तो अभ्यास करायचा, परंतु तो रात्री पूर्णपणे त्या ठिकाणी जागत असे. किती वाजेपर्यंत? सकाळी अगदी 7 वाजेपर्यंत. म्हणजे फुल नाईट. मग झोपायचं कधी? झोपत अगदी 4 तास 5 तास झोपत होता. खूप कमी झोपायचं संध्याकाळी, दुपारनंतर क्लासवरून आल्यानंतर. अच्छा. म्हणून तर तो अगदी 8-9 वाजेपर्यंत झोपायचा. पण रात्री झोप लागत असेल ना? एखादा फिजिक्सचा प्रश्न आला अवघड की पटकन म्हणजे डोळे हे होतात, झोप लागते. सवय 2 वर्षाची सवय बरोबर झालेली ती त्याच्यामुळे. आणि फुल नाईट स्टडी करायचं? हा, फुल नाईट स्टडी करायचो. मध्ये थोडेफार ब्रेक्स घ्यायचो, 10-10 मिनिटाचे, 15-15 मिनिटाचे. आणि जेव्हा आमचं क्लासेसचं वगैरे सगळं संपलेलं, पोर्शन झालेला, तर त्याच्यानंतर मला अजून टाइम भेटला, क्लासेसला जायला लागायचं नव्हतं. मग त्या टाइमला मी सकाळी झोपायचो, रात्रीचा अभ्यास करायचो. रात्रीचा दंगा वगैरे नसतो घरी, शांतता असते एकदम. झोपलेले असतात. हा, फोन पण नोटिफिकेशन सारखे येत नाहीत मित्रांचे, कोण नसतं, शांतपणे तेव्हा अभ्यास होत होता माझा. त्याच्यामुळे मी रात्रीचा करायचो. आणि सोशल मीडिया डिस्ट्रॅक्शन? नाही, सोशल मीडिया रात्रीचं एवढं नाही, कारण की होताच का इंस्टाग्राम होतो, पण तरी पण असं होतं की आता आपण अभ्यास करायचा ना, मग त्या टाइमला फक्त अभ्यासच करायचो. बाकीच्या टाइमला मग टाइमपास वगैरे झाला, ब्रेक्स मध्ये झाला, तर त्या टाइमला टाइमपास करायचो. आणि टाइमपास असा नाही की केला नाहीये, केलाय, अभ्यास सुद्धा त्याच्यासोबत मॅनेज केला. तर आता बघा, म्हणजे एवढं त्याग करावं लागतंय की जर आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे किंवा चांगले पर्सेंटाईल पाहिजे तर त्यासाठी रिझल्टसाठी अभ्यास करावा लागतो. आता इथे सोहमचे वडिलांनी जे सांगितलंय की तो म्हणजे 2 वर्ष पूर्ण घरीच होता. एखादं फंक्शन असेल, लग्न कार्य असेल, काही गावी जायचं असेल तरी सुद्धा तो इथेच राहून आपला अभ्यास करायचं. सोहम, तुझं म्हणजे ही जी प्रॅक्टिस आहे एवढं पर्सेंटाईल आणण्यासाठी, मी ती कशी वाढली? म्हणजे प्रॅक्टिस फक्त बुकद्वारे किंवा टेस्ट सिरीजद्वारे, काहीतरी दुसरा काही उपाय केला होता? हो, मी फ्रेंड्सला थोडाफार आयडिया द्यायचो, काय क्वेश्चनचा त्यांचे डाऊट असले तर त्यांना थोडंफार मदत केली तर त्यांना तरी कळतच. पण त्यातून आपण जेव्हा दुसऱ्यांना सांगतो तेव्हा आपल्याला स्वतःला सुद्धा भरपूर काय आयडिया लागते. काय चुकत असलं तर ते कॉन्सेप्ट नवीन करतो. तर जेव्हा आपण दुसऱ्यांना सांगतो तेव्हा आपल्या स्वतःला एकदम लक्षात राहतं ते की कसं सांगायचं. त्याच्यामुळे मी फ्रेंड्सला वगैरे कधी कधी डाऊट सांगायचो, कधी कधी पूर्ण चॅप्टर शिकवायचो, समजवायचो की मग त्यांना पण आयडिया लागतो, त्यांचं पण भलं आणि आपलं पण भलं, आपल्याला ते पूर्ण आयडिया लागते की कसं. पण एक मस्त ट्रिक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला जरी समजलं शिक्षकांचं आणि आपण प्रॅक्टिस केली तरी काही काळानंतर ते आपण विसरतो. पण जेव्हा तीच गोष्ट आपण दुसऱ्याला शिकवतो तेव्हा ते बऱ्याच वर्षापर्यंत आपल्या लक्षात राहते. तर हे पण एक ट्रिक आहे. तुम्ही जर प्रॅक्टिस करत असाल तर आपल्या मित्रांसोबत ग्रुप डिस्कशन करणे, त्यांना शिकवणे हे पण सुरूच ठेवा. सोहम, टेस्ट सिरीज किती महत्वाची असते एखाद्या एक्झामसाठी? आता CETची एक्झाम आहे, त्यासाठी टेस्ट वगैरे जे असते त्याबद्दल काय म्हणणार? टेस्ट सिरीजने क्वेश्चन प्रॅक्टिस तरी होतातच, पण टाइम लिमिट मध्ये कसं मॅनेज करायचं आहे आणि किती टाइम कुठल्या प्रश्नाला द्यायचा आहे ते सगळं ऑलरेडी आयडिया लागते. किती हार्ड क्वेश्चनला टाइम द्यायचा आहे. हार्ड क्वेश्चन म्हणजे आपण स्वतःची स्ट्रॅटेजी बनवू शकतो. स्टार्टिंगला इझी क्वेश्चन करायचे आहेत, परत हार्ड क्वेश्चन करायचे आहेत. तशी स्वतःची स्ट्रॅटेजी बनवायला टेस्ट सिरीजचा रोल भरपूर जास्त असतो. परत मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे आयडिया एक लागते की कसे टाईपचे क्वेश्चन येतात आणि त्याच्यामुळे काय काय क्वेश्चन रिपीट सुद्धा होतात. तर त्यामुळे भरपूर आयडिया एक लागते की कसं नक्की अभ्यास करायचा आणि कुठल्या क्वेश्चनला जास्त महत्त्व द्यायचं, कुठला नाही द्यायचं असं.
आता ह्या मुलांना जे आता 12वी किंवा सीईटी देणार आहेत त्यांना काय मेसेज देऊ इच्छितो की ते पण म्हणजे पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षी ते चांगले ह्या प्रकारे रिझल्ट घेऊन येतील? अभ्यास करा मस्तपैकी. किती आता टाइम लिमिट तरी स्वतःला आता जेवढं जमतंय तेवढं करा. त्याच्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हे 3च तर सब्जेक्ट करायचे आहेत. त्याच्यामध्ये एक कुठला तरी स्ट्रॉंग ठेवा, दुसरा पण स्ट्रॉंग ठेवा, तिसरा थोडाफार वीक राहिला तरी चालतोय, पण ऍटलिस्ट एक असं तुमचं मार्क्स चेक करत राहा टेस्ट सिरीजच्या ह्याच्यातून की किती भेटतात, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहा. सपोज मला आता 140 भेटले तर नेक्स्ट टेस्टमध्ये 150 कशी आणू, तरी स्वतःची स्ट्रॅटेजी बनवा, काहीतरी वेगळं ट्राय करा म्हणजे टेस्ट सिरीजमध्ये. तर त्यांनी मग एक आपल्याला फायनल भेटतं की हा बाबा असं असं केलं तर त्या टाइम लिमिट सुद्धा मॅनेज होत आहे आणि असं एक स्ट्रॅटेजी माझी बनली तर मग होऊन जातं ते त्याच्यामुळे. आणि बाकीचं टेस्ट सिरीज PYQचा भरपूर इम्पॉर्टंट रोल आहे. सो मेसेज तरी तोच देणार की PYQs भरपूर करा. आणि जे मागच्या वर्षात दिनेश सरांची पण बुक आहे ब्रह्मास्त्र, ती पण भरपूर चांगली आहे. तर त्याच्यामधून पण मी भरपूर सारे क्वेश्चन्स केलेले, तिथून ॲज इट इज क्वेश्चन येतात. तर त्याच्यामुळे PYQचा भरपूर रोल आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2020 नंतरचे खूप महत्वाचे आहे. जसं की आता सोहम पण बोलला, सिलेबस चेंज झाला होता 2020 ला, 2021, 22 आता तुमच्याकडे 2024 पण प्रश्न आहे. हो सर. आता प्रत्येक वर्षी म्हणजे 12 ते 15 शिफ्ट होतात, मग नवीन 600-700 प्रश्न मॅथ्स मध्ये उपलब्ध होतात. आणि फिजिक्स केमिस्ट्री तर PCM आणि PCB दोन्ही आहेत, त्यासाठी डबल क्वेश्चन्स आहेत. तर तुमच्यासाठी बहुतेक नवीन प्रश्न पण उपलब्ध आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन खूप महत्वाचं आहे, जसं की सोहम बोलला ते गरजेचं आहे त्याची प्रॅक्टिस करणे. सोहम खूप मस्त हे केलंस, गायडन्स दिलं, इन्स्पिरेशन आहेस तू. आता 99.91% घेऊन येणे म्हणजे सोपं गोष्ट नाही आहे. आणि तुझ्यासारखे आपली ही जी मुलं आहेत ते पण तुला आदर्श ठेवून असंच मेहनत घेतील आणि चांगलं करतील ही अपेक्षा ठेवतो. आणि आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.